लेडीज क्लब धाराशिव आयोजित हिरकणी महोत्सव 2024साठी आजपासून सुरुवात झाली। बचत गट प्रदर्शन। नववर्षाच्या सुरुवातीला धाराशिव जिल्ह्यातील महिलांना बचत गट व उद्योजक यांच्या उत्पादित केलेल्या वस्तूंची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या उद्देशाने हे बचत गट प्रदर्शन ठेवण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन तुळजापूर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे। लेडीज क्लबच्या वतीने या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 5 जानेवारी ते 10 जानेवारी मध्ये विविध कार्यक्रमांनी हिरकणी महोत्सव 2024 साजरा होणार असल्याची माहिती लेडीज क्लबच्या वतीने देण्यात आली आहे। माननीय राणादादांना मी विनंती करते की आमच्या सर्व मैत्रिणी आतुर आहेत आपलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी। माननीय राणादादा। उपस्थित सर्व वडीलधारी, सर्व मान्यवर बंधूंनो, आवर्जून ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे त्या सर्व भगिनींनो आणि माझ्या युवक मित्रांनो, बऱ्याच वर्षांपासून लेडीज क्लबच्या माध्यमातून आपण हिरकणी महोत्सव आयोजित करतोय। आता अर्चनाने आपल्याला सांगितल्याप्रमाणे सुरुवात जी आहे ती स्वाभाविकच आहे की जरा वेगळ्या पद्धतीची होती। आपल्याकडे असा महोत्सव घेण्याची तेव्हा प्रथा नव्हती। आपण सुरुवात केली आणि आज खरंच मनापासून आनंद वाटतोय की 160 पेक्षा जास्त स्टॉल आले आहेत। लेडीज क्लबचे सर्वच जे सदस्य आहेत त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये अनेकांनी खूप मदत केली आहे, त्या सर्वांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो। अधिकारी आहेत, त्यांनी सहकार्य केले, त्यांचे आभार। आपले अनेक पत्रकार इथे बांधव आहेत, त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो। शेवटी हा महोत्सव आपण का घेतोय किंवा मध्ये काही सहली ज्या काढल्या होत्या त्या आपण का घेतोय हे स्वाभाविकच आहे की आपण जाणता। त्याच्या मागचा हेतू हा आहे की आपल्या जिल्ह्यातल्या महिलांना, मुलींना आत्मविश्वास वाटायला हवा। आम्ही देखील स्वतःहून काही करू शकतो याबद्दल त्यांना पूर्ण खात्री पटायला हवी। आणि आदरणीय मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे, तुमचं माझं जे स्वप्न आहे विकसित भारताचं, विकसित भारत म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक आली। मुंबई पुण्यामध्ये अजून जास्त मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या गेल्या किंवा मग रस्ते असतील, इतर विषय असतील, त्याच्या बाबतीत आपली प्रचंड प्रगती झाली म्हणजे देश विकसित झाला असं निश्चितपणे होणार नाहीये। आणि मोदी साहेबांचं स्वप्न विकसित भारताचं जे आहे ते हेच आहे की शेवटच्या घटकापर्यंत जो गरीबातला गरीब आहे, सर्वात जो शेवटच्या कुटुंबातला नागरिक आहे, ग्रामस्थ आहे, त्याच्यापर्यंत आपल्याला आर्थिक विकास पोहोचवायचा आहे। तुम्ही सर्व मान्य कराल की जगभरचं काही आपण गप्पा मारल्या तरी जोपर्यंत आपल्या कुटुंबाकडे आपल्याकडे आर्थिक बळ नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण स्वावलंबी होऊ शकत नाही, आपण विकसित होऊ शकत नाही। आणि त्यामुळे मोदी साहेबांनी प्रचंड प्रमाणामध्ये योजना आता उपलब्ध करून दिल्यात। काहींचा उल्लेख आता झाला, आपल्याला थेट मदत मिळेल। अगदी घरकुलाचा विषय असेल, पिण्याचा पाण्याचा विषय असेल, लाईटचा विषय असेल, गॅसचा विषय असेल, आपल्या राज्य सरकारने एसटीच्या तिकिटाचा बाबतीमध्ये आपल्याला सूट मिळवून दिली। या काही गोष्टी आहेत ज्याचा थेट आपल्याला फायदा झालाय। परंतु ज्या इतर योजना आहेत, खास करून महिला बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही एकत्रित येऊन जे करता त्याला सरकार पूर्ण आपल्याला साथ द्यायला तयार आहे, पूर्ण मदत द्यायला तयार आहे। एक उदाहरण आपल्या समोर मांडायचं म्हटलं तर ड्रोनच्या बाबतीमध्ये, ड्रोन साधारण माहिती आपल्याला काय असतं, अनेकांना माहिती असेल। लग्नामध्ये तुम्ही बघितलं असेल, ड्रोन आहे ते उडत असतात, त्याच्यावरती कॅमेरा असतो आणि ते फोटो काढत फिरतात। पण तसंच ड्रोन जे 10, 15, 20 लिटर पाणी आणि औषध घेऊन आपल्या पिकावरती फवारणी करू शकतं, असे ड्रोन देखील विकसित झाले। आणि मोदी साहेबांमुळे प्रचंड प्रमाणात हे ड्रोन आता उपलब्ध होणार आहेत। आपल्या जिल्ह्यात आपण सुरुवात केली, पण मला तुम्हाला जे सांगायचं ते थोडं वेगळं आहे। मोदी साहेबांचा विचार बघा। मोदी साहेबांचं मत असं आहे
की ड्रोन दीदी आपण तयार करायच्या. म्हणजे तुमच्यापैकी काही बचत गटाने पुढाकार घेणं अपेक्षित आहे. महिला बचत गटाने पुढाकार घेऊन ड्रोनची सेवा ही तुम्ही उपलब्ध करून द्यायची शेतकऱ्यांसाठी, स्वतःसाठी आणि इतरांसाठी. आणि जवळजवळ 80% अनुदान आपल्याला उपलब्ध करून देतात. चांगला मोठा व्यवसाय होणार आहे. 10-12 लाख रुपयाचा तो प्रकल्प आहे आणि एका एकरला आज आपल्या जिल्ह्यामध्येच 400 ते 600 रुपये एवढं साधारण पैसे घेतले जातात आणि शेतकरी द्यायला तयार होतात. एक उदाहरण आपल्या समोर मांडलं मी. तसे अनेक विषय आहेत. CMEGP, PMEGP म्हणजे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, याच्या माध्यमातून ग्रामीण भागात 35% अनुदान आहे. म्हणजे एखाद्या भगिनीला स्वतःचं जर दुकान सुरू करायचं असेल, किराणा दुकान असेल, ब्युटी पार्लर असेल किंवा इतर काही व्यवसाय करायचा असेल, समजा 1 लाखाचा प्रकल्प असेल तर 35,000 रुपये आपल्याला अनुदान आहे. स्वतःचे फक्त 5-10 हजार गुंतवायचे आणि उरलेले पैसे कर्ज स्वरूपात कुठलंही तुम्ही तारण न देता ते कर्ज आपल्याला मिळतं. आणि आता अर्चनाने जो उल्लेख केला, आपण जवळजवळ 1500 पेक्षा जास्त 1500 पेक्षा जास्त कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळवून देऊ शकलो. तेवढे कुटुंब आता आपल्या पायावरती उभं राहिले. आणि हे जाती धर्माच्या पलीकडे आहे. नळदुर्गमध्ये बागवान समाजाचा एक बांधव आहे. त्यांनी केळी पिकवण्याची भट्टी साधारण 11-12 लाखाचा प्रकल्प लावला. आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जे काही प्रकल्प झाले, निम्म्यापेक्षा जास्त माता भगिनीने पुढाकार घेऊन हे प्रकल्प सुरू केलेत. स्वतः तर 4 पैसे कमवत आहेत, परंतु इतरांना देखील रोजगार उपलब्ध करून देत आहेत. आज आपल्या हिरकणी महोत्सवाचा पहिला दिवस आहे. खरं तर गिरीश महाजन साहेब आज येणार होते. नेमकी त्यांची आज जळगावला जिल्हा नियोजन समितीची बैठक लागली, त्यामुळे आज ते काही येऊ शकले नाही. परंतु अदितीताई 1-2 दिवसानंतर येणार आहेत, सुनेत्रा आत्या येणार आहेत, चित्राताई वाघ येणार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम रोज संध्याकाळी इथे आवर्जून ठेवलेले आहेत. धाराशिवकरांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आवर्जून विनंती करायची आहे की हे जे 160 स्टॉल आलेले आहेत, हे खास आपल्यासाठी आलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेत, वेगवेगळ्या वस्तू घेऊन आलेत. त्यामुळे धाराशिवकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा हे आवाहन आज मी आवर्जून करतो. आणि मला वाटतं स्टॉल किती आहेत जेवणाचे? काही जेवणाचे स्टॉल आहेत ना? 50-60 म्हणजे 160 मध्ये 60 का वेगळे? बरं, 60 जेवणाचे स्टॉल आहेत. अगदी काय नॉनव्हेज किती म्हटलं? 7 आहेत. 7:15 वाजलेत आता. अजून 2-2.5 तास कार्यक्रम चालणार आहे असं ऐकतोय मी. काही कमी करता येत असेल तर बघू. अर्चना बरंच काय काय बोलली, पण त्याचं उत्तर मी आता काही देणार नाही. त्याचं उत्तर आता देणं नाही तुलाही नाही देणार. आता ते उत्तर देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. परंतु मला आपल्या सर्वांना विश्वास द्यायचा आहे की तुम्ही पुढाकार खरोखर घ्यायला हवा. काही अडचणी येऊ शकतील. अडचणी आल्या तर आम्ही सर्वजण आपल्या बरोबर खंबीरपणे उभे आहोत हा विश्वास तुम्हाला मला द्यायचा आहे. कुठेही अडचण आली तुम्ही आम्हाला सांगा. हे लेडीज क्लब म्हणजे फक्त नावासाठी नाहीये. इथे बसलेल्या या सर्व ज्या भगिनी आहेत त्या तुमच्या मदतीसाठी आहेत. वरती बसलेले नेते मंडळी तर आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी जबाबदारी म्हणून मी सांगतो की तुमच्या कुठल्याही अडचणीसाठी 24 तास मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे हा मला आपल्याला शब्द द्यायचा आहे. आणि हा आत्मविश्वास ठेवून मोदी साहेबांच्या योजना ज्या आहेत त्याचा आपण लाभ घ्यायला हवा. लाखो कोटी रुपये जर आपल्याला मोदी साहेब द्यायला तयार असतील आणि तुम्ही जर ते घ्यायला तयार नसाल तर मग ते मोठं दुर्दैव ठरणार आहे. त्यामुळे पुनश्च आपल्याला विनंती आहे की योजनांची व्यवस्थित आपण माहिती घ्या. योजना आपल्याला कुठली योग्य वाटते ते समजून घेऊन त्याच्यासाठी आपण जे काही कागदपत्री करावं लागतं ते करा. कुठेही अडचण आली, अगदी बँकेतही अडचण आली तर आम्हाला जरूर सांगा. आपल्या सर्वांना भविष्यासाठी मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. एक चांगला कार्यक्रम अनेक वर्ष सातत्याने आपण धाराशिवमध्ये घेताय त्याबद्दल लेडीज क्लबच्या सर्व जणांचे मी मनापासून परत एकदा आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद दादा. या ठिकाणी खरं तर दादांनी आपल्या सर्व महिला शक्तीला प्रणाम करून आपल्या सर्वांसाठी सहकार्य करणार आणि दत्त म्हणून आपल्या सर्वांसाठी उभं राहणार अशा पद्धतीने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे, आपल्याला खात्री दिलेली आहे. आपण टाळ्या वाजून दादांचे आभार व्यक्त करूयात की दादांनी आपल्या सर्वांना या पद्धतीने प्रेरणा दिलेली आहे. आणि खरं म्हणजे मैं हूं ना हा एकच शब्द लाख मोलाचा दादांनी आज आपल्याला दिलेला आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी एक खूप चांगली घोषणा जी आहे ते दादा करणार आहेत. आपल्या सर्वांसाठी खूप एक प्रसन्न चित्त असणारी ही घोषणा असणार आहे. 22 जानेवारीला काय जय श्रीराम. विचारलंय आम्ही तिकडे बघून विचारतोय. 22 तारखेला विशेष काय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अनेक वर्ष म्हणजे किती वर्ष 400 500 वर्षापेक्षा जास्तीची प्रतीक्षा जी आहे ती आपली संपणार आहे. रामलल्लांची मूर्ती जी आहे ती त्या तंबूतनं अति भव्य अशा मंदिरामध्ये जाणार आहे. आपण व्हिडिओ मंदिराचा बघितला असणार आहे. साधारण तिथे काय काम चालू आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. आणि जगामध्ये ज्या काही वास्तू आहेत, ज्या काही धार्मिक वास्तू आहेत त्याच्यामध्ये निश्चितपणे एकदम भव्य विशाल आणि आपण विचार करू शकत नाही इतकी सुंदर अशी वास्तू आता निर्माण झालेली आहे. तुमच्यापैकी आणि आपल्या सर्वांनाच प्रत्येकाला वाटतंय की अयोध्येला जाऊन आपण स्वतः ते मंदिर बघावं आणि ती मूर्ती आहे तिथे जाऊन आपण नमन करून आशीर्वाद घ्यावे. आणि पुढच्या काळामध्ये ते निश्चितपणे जमणार आहे. भारतातला प्रत्येक व्यक्ती अयोध्येला जाईल याची सुविधा अतिशय नियोजनबद्ध केली जात आहे. आपल्या जिल्ह्यातनं फेब्रुवारीमध्येच जवळजवळ 2500 लोक पहिल्यांदा जाणार आहेत. या सर्वांची अतिशय योग्य अशी सोय करण्याचं आमचं आता नियोजन चालू आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आता ठरवलंय कधी देणार 14 पासून 15 संक्रांतीपासून आपण असं ठरवलंय की वाहन म्हणून प्रभू रामचंद्रांची एक मूर्ती आहे ती सर्वांना द्यायची. आणि त्याचं फक्त 10,000 ठीक आहे 10,000 मूर्ती देणार असं सांगते. आणि ठीक आहे त्याचं काय आता हो आणि काही गीत रामायचं 9 जानेवारी आता मूर्तीच्या बरोबर काही पणत्याही देणार आहे असं अर्चनाचं म्हणणं आहे. फक्त तेवढ्याच नाही तर आपल्याला खूप जास्त पणत्या लावायच्या. आपल्याला 22 जानेवारीला दिवाळी साजरी करायची. कधी साजरी केली नाही अशी भव्य देशभर आपल्याला दिवाळी साजरी करायची. आणि आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभागी व्हायचंय. गीत रामायणाचा एक कार्यक्रम 2 दिवसांनी आपण ठेवलाय. किती 9 तारखेला सुधीर फडके साहेबांचं गीत रामायण जे आहे पण गायन आहे ते संगीत त्याच्यामुळे ते सुधीर फडकेंचं आपण म्हणतो. तर ते 9 तारखेला आहे. त्याला देखील स्वाभाविकच आहे की आपण सर्वांनी यायलाच हवं. अजून काही जास्त नको. आपण सर्वजण आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल परत एकदा आभार व्यक्त करतो. आणि ती मूर्ती त्याचं अनावरण करूया. वरील सर्व मान्यवर आपल्या तुळजापूर धाराशिव आणि आधी कळंब धाराशिव त्याचे माजी आमदार आणि आता तुळजापूरचे आमदार सुनीता गुंजाळने खूप हे केले की लेडीज क्लबच्या प्रत्येक कार्यक्रमात राणादादांचा खूप पाठिंबा वगैरे ते तिचं हे झालं. पण मला आज आपले खूप सुंदर कार्यक्रम बघायचा आहे. 2.5 तासाचा आवर्जून बघण्यासारखा कार्यक्रम खूप जास्त वेळ घेत नाही. पण आज ही हिरकणी म्हणजे मी घरी जेव्हा विचार करत होते आज हिरकणीचे 150 स्टॉल्स आम्ही उभे केले होते. आणि सकाळी 150 स्टॉल झाल्यानंतर काकरंब्याच्या खूप
उस्मान धाराशिवच्या पण बायका परत जाऊन आम्हाला 11 स्टॉल वाढवावे लागले. मला पूर्वीचा काळ आठवला जेव्हा आम्ही पहिल्यांदा इकडे हिरकणी घेतलं होतं. अक्षरशः म्हणजे मी मुंबईहून आणलं होतं आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी स्टॉलवर उभ्या होत्या. माझ्या एका मैत्रिणीला कोणीतरी टोमणा पण टाकला होता म्हणजे तिच्या नवऱ्याला की आता काय तुझ्या बायकोला स्टॉलवर उभं केलंय का. म्हणजे सगळ्यात प्रथम तर मी माझ्या मैत्रिणींचे आभार मानते की कुठलाही गोष्ट साकार करण्यासाठी 15 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते तेव्हा आम्हाला उभं राहायला बायका नव्हत्या आणि स्टॉल जेव्हा आम्ही 100 उभे केले होते तेव्हा अर्ध्या स्टॉलमध्ये मी सामान मुंबईहून आणून उभं केलं होतं. पण तेव्हा पण लेडीज क्लब पूर्ण गच्च भरलेला होता. आणि आजचा दिवस आहे की आम्ही 150 स्टॉल लावलेले आणि 150च्या पुढे आम्हाला 11 म्हणजे 161 मला वाटतं स्टॉल्स आज बुक झालेले आहेत. आणि बऱ्याचशा त्यातल्या महिला आहेत ज्यांनी खरंच स्वतःच्या पायावर काहीतरी उभं केलेलं आहे. मला आठवतं पूर्वी कळमच्या महिला इथं आहेत बऱ्याच जणी, दैवशाला ते मला दिसत आहेत बऱ्याच जणींना माहिती आहे की आपण महालक्ष्मी सरस भीमथडी जत्रेला ट्रिप नेल्या अगोदर. माझी इच्छा होती की बायकांनी बघावं की सांगलीच्या बायका साताऱ्याच्या बायका काय आपल्या बायकांपेक्षा वेगळ्या नाहीये, त्या काय विकतायत, त्या कशा तऱ्हेने बोलतायत आणि आपण पण ते करू शकतो हे दाखवण्यासाठी आपण दरवर्षी महालक्ष्मी सरस भीमथडीला आपल्या 7-7, 8-8 बायका गाड्या होत्या का काही आणि आपण बायकांना दाखवलं की कसं काय. त्याच्यानंतर माझ्याकडे मागण्या होऊ लागल्या की महालक्ष्मी सरसला आम्हाला जायचंय. मला आठवतं आपल्या मस्यामधली एक बाई तिचं नाव मुस्लिमची काय मला आता कंदाऱ्याची बाकीच्या शीट आठवते आता या मतदारसंघात आल्यामुळे पण तिला माहिती आणि आपल्या रमजान तिने भीमथडी जत्रेला एकदा स्टॉल लावला होता. असंच काळं तिकीट राहणं थोडा वेळ घेते पण आमचा मस्याच्या त्या बाईने स्टॉल लावला. काळं तिखट हळद वगैरे पहिल्या वर्षी काही खप झाली नाही. बऱ्याच बायका ज्यांना मी पाठवलं होतं त्यांना अवघड झाला ताई कुठं पण पाठवतायत काय करतात आता आम्ही पुढच्या वेळेस जाणार नाही. पण ती मत्स्याची बाई घाबरली नाही आणि तिने पुढच्या वर्षी तळलेला मासा आणि भाकरीचा स्टॉल लावला आणि त्या काळी 15 वर्षापूर्वी तिने 2.5 लाखाचा फायदा भीमथडी जत्रेत करून आली होती. म्हणजे ही खरी गोष्ट आहे. त्याच्यानंतर ती दरवेळेस तिच्या घरीच आपली पार्टीची मीटिंग व्हायची. देवशाला ताई अजूनही ती कट्टर हे झालेली आहे. महिला उभं राहिल्या. मला आठवतंय मी असंच आग्रह करायची या निमित्ताने मी पदाधिकारी बरेच आलेले आहेत बायकांना घेऊन आलेले आहेत. मी सांगायचे आणि पदाधिकारी बिचारे म्हणजे मला नाव घेऊ का नको पण टेकाळे साहेबांच्या मिसेस एकदा ठाण्याच्या प्रदर्शनात गेल्या होत्या. वहिनींनी जायला सांगितलं टेकाळे साहेबांना सांगितलं म्हणून काय द्यायचं तर घरात खारवड्या ज्या आपण दरवर्षी बनवतो आणि थोड्याशा तिच्या डब्याच्या खाली उरलेल्या होत्या त्या खारवड्या घेऊन गेली ती. आणि तिथं दातार नावाच्या माणसाला ठाण्यामध्ये त्यांनी पहिल्या दिवशी 100 ग्राम घेऊन गेले, दुसऱ्या दिवशी 1 किलो तिच्याकडनं घेऊन गेले आणि त्याच्यानंतर तिला दर महिन्याला 1000 आणि मी नाव घेऊन सांगते पंडित माझ्याबरोबर जिल्हा परिषद सदस्य असलेल्या पंडितराव टेकाळेंची बायको खारवड्या विकायला ठाण्याला गेली होती आणि तिला 1000 किलो खारवड्या दर महिन्यालाची ऑर्डर मिळाली. शेवटी तिला बनवायला येईना म्हणून 1.5 वर्षांनी तिने ते खारवड्या बनवणं आहेत वाटतं टेकाळे त्या आता दिसल्या काही तुम्ही तुमचा नाही तर दर महिन्याला तिला खारवड्या बनवायची ऑर्डर. एक दिवशी मी म्हटलं बनवताय ना काही करताय ना नाही ते थांबवलं कोणी करायला मिळेल ना. म्हणजे ज्या खारवड्या वहिनीने पाठवलाय का त्या माणसाने त्या खारवड्या तळत नव्हता कारण मुंबई पुण्याला तळलेलं कोणी खात नाही. नुसत्या भाजून त्याला चाट मसाला वेगवेगळे मसाल्याचे फ्लेवर्स लावून आपल्या लेसच्या पाकिटासारख्या पाकिटात टाकून दुबईला विकत होता. ही जी सक्सेस मला वाटतं हा जो प्रवास आहे खूप मोठा. म्हणजे आता मला महालक्ष्मी सरसला स्टॉल द्या म्हणून एक 20 फोन तरी येत असतात काही दादांचं पत्र द्या म्हणून. आपली इटकूरची आवळा कॅन्डी बनवणारी जी बाई आहे भांडून तिने राणादादांचं पत्र घेऊन आज महालक्ष्मी सरसला की आज इथं नाहीये पण ती तिकडे मी जाऊन आली परवा महालक्ष्मी सरसला. तिथं ती आता एक बाई इकडे तडवळ्याच्या भेटल्या ताईमध्ये गेलो होतो आम्ही. 2.5 लाखाचं तिने भीमथडीला केलेलं होतं म्हणजे फायदा. हे जे आपलं म्हणजे हा प्रवास जो झालेला आहे हा मला वाटतं खरंच सॅटिस्फॅक्टरी आहे. ह्या वर्षीच्या हिरकणीचं मला वाटतं सगळ्यात मोठं अजून मला सगळे स्टॉल्स बघायचे पण एक खूप सुंदर स्टॉल काठीचा भावल्या बनवायचा इकडे आपल्या डावीकडे जाय मिळाला. अतिशय सुंदर भावल्या बनवतायत ते
म्हणजे असं एक माणूस आळणीची माझी एक महिला आहे, बऱ्याच महिलांना मी फोन केला की उभं राहा गं, ती कपकेक बनवते, केक बघून मुळेवाडीची हळद आहे, अतिशय सुंदर हळद, माझ्या मतदारसंघातलं गाव. पण तेव्हा तिने घरी नेऊन दाखवलं होतं ना, आज ती तिथं उभी राहिली आहे. पहिल्यांदा अशा स्टॉल्समध्ये वगैरे बऱ्याच बायका आळणीच्या उभं राहतात. त्या बायका चिंगूताई म्हणजे मेडसिंग्याची, मी थोडं सक्सेस स्टोरी सांगते. आपण ट्रिप काढली होती बॉम्बेला, 20 महिलांना आपण घेऊन गेलो होतो मुंबईला आणि सगळे मार्केट दाखवले होते की परकर कुठं विकले जातात, कुठं मिळतात, किती रुपयाला वगैरे वगैरे. तर तेव्हा चिंगूताई, माझी ओळख सुद्धा नव्हती, अमोलबाईंनी बायका पाठवलेल्या होत्या. तिथं तिने सगळं बघितलं आणि घरी आल्यानंतर आहे का चिंगूताई असेल इथं कुठंतरी. घरी आल्यानंतर तिने भांडी लग्नातली विकण्यासाठीचा उद्योग चालू केला आणि आज 15 वर्षापूर्वी तिने इकडे भजीचा स्टॉल लावलेला होता आणि सगळा खर्च जाऊन तिने 6,500 रुपये तेव्हा कमवलेले होते. आता आज किती, आज पण पुन्हा भजीचा लावलाय, 5 प्रकारची भजी आहे, पण ती दरवर्षी कुठला स्टॉल सोडत नाही आणि इतकी कणखर झालेली आहे. मी तिची बाकीची स्टोरी सांगत नाही, पण आज मेडशिंगामध्ये तिने CME-जेवायच्या 6 बायकांच्या फायली तयार करून मंजूर करून त्यांना उभं केलेलं आहे. म्हणजे या बायका स्वतः तर उभं राहिल्याच आहेत, पण बाकीच्या अजून बायकांना उभं करतायत हे मला वाटतं. त्या 150 स्टॉलवाल्याने इथं शहरातली आपली अश्विनी, तिचं आडनाव मी विसरून गेले, पण आज तिने तिच्या मुलीला तो बिस्किट ह्याच्यासाठी ठेवलेलं. आणि बायका काम करताना वेगळी गोष्ट म्हणजे हिरकणी आपण नाव दिलेलं आहे, किती समर्पक नाव आहे की तिला बाळासाठी तिला दूध पण विकायचं होतं आणि प्लस बाळाची सुद्धा ओढ होती. आपल्याला पण घरचं सांभाळून करावं लागतंय. तडवळ्यातली एक लता क्षीरसागर बाईंनी तिला बोलले होते, मी तिथे बचत गट स्टॉल लाव, तिने बांगड्या विकत घेतल्या. ही कालची गोष्ट आहे. मी तिला काल फोन केला, अगर कारण मला कळलं कॅन्सल झालं. म्हटलं का येत नाही लता तू, तर म्हणे की ताई मी सगळा माल भरला पण माझी मुलगी डिलिव्हर झाली, मला तिकडे जावं लागतंय. म्हणजे घरातलं सांभाळून त्या बायका व्यवसाय करतायत, काहीतरी करू इच्छित आहेत आणि पुढे होऊन 5,000 आणि आता दादा इथं बसलेत, पण आपण कमवलेले 5,000 आणि नवऱ्याने दिलेले 1 लाख ह्याच्यात खूप फरक आहे. तो फरक काय तर माझ्या महिलांना सगळ्यांना कळतोय आणि तो आपल्याला काय, आता मी जास्त बोलू शकत नाहीये तिथे TV, पण आता स्वतःसाठी जगायला शिका. आपल्या बरोबर मोदी साहेब आहेत, आपल्याला टॉयलेट दिलेत, आपल्याला घर दिलंय, नळ दिलंय, तिकीट अर्ध केलेलं आहे. ह्याच्या पुढचा काळ आपला आहे ताई, तुम्हाला सगळ्यांना कळतंय. आता लग्नाचं वय सुद्धा 21 वर्षावर केलं, 18 वर्षावरनं. म्हणजे इतके दिवस मी शिक्षण सभापती होते, सत्कार करताना मुलांचा सगळ्या मुली असायच्या. नेताजी पाटील साहेब माझ्या बरोबर होते, सगळ्या मुली असायच्या. मोबाईलवरनं सेल्फी काढा, आम्हाला पाठ दुखायला लागायची सत्कार करताना. 10वी 12वीचा जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुली, 10वीच्या एवढ्या मुली असायच्या, 12वीला कमी व्हायच्या आणि नंतर सरकारी नोकऱ्यांमध्ये या बायका मुली गायब व्हायच्या, कुठेच नसायचं कारण लग्न करून दिलं जायचं. आता मोदी साहेबांनी नियम काढलेला आहे की 21 वर्षापर्यंत मुलीचं लग्न करता येत नाही. केलं इथं ग्रामीण भागातल्या बऱ्याच बायका केलं तर 5 वर्ष जेल येत आईला आणि वडिलांना, आणि कोणी केलं तर मीच तक्रार करणार आहे. त्याचा फायदा काय होणार आहे ताई की ज्या मुली 12वी नंतर लग्न करून घरी बसत होत्या त्या आता, जरी तुम्ही 100% मधल्या 10 मुलींना जाऊ दिलं आणि 90% मुली गावातल्या घरी बसल्या की आता तू शिवण क्लास कर पण शिकायला जाऊ नको, तरी मैत्रीण जाते म्हणून पुढच्या वर्षी मागे लागतील त्या आणि हळूहळू 5-10 वर्षामध्ये सगळ्या मुली 18व्या वर्षानंतर शिकतील 21व्यापर्यंत आणि 21व्या वर्षी ती मुलगी ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडते ताई. समजताय का तुम्हाला? म्हणजे आता लग्नाला जेव्हा की भोवल्यावर उभी राहील तेव्हा ती मुलगी ग्रॅज्युएट असणार आहे आणि ऑलरेडी मुली 10वी 12वीत बोर्डात येत आहेत. 21 वर्षापर्यंत मोदी साहेबांनी जी संधी दिली आहे शिक्षणाची आणि त्याच्यानंतर सगळ्या नोकऱ्यांमध्ये मुली असणार आहे. काळे साहेब लिहून घ्या माझं वाक्य, 20 वर्षानंतर नाही 10 वर्षानंतरच तुम्हाला पुरुषांना आरक्षण लागणार आहे. कारण नोकरीत म्हणते मी, राजकारणात नाही, राजकारणातल्या नंतर बोलू, पण नोकरीमध्ये सांगते मी. कारण आमच्या मुली शिकून 21व्या वर्षी आणि बाकीचं जाऊ दे काही सगळ्या नोकऱ्या करतील असं नाही, पण निदान ती लग्नाच्या भोवल्यावर जेव्हा ग्रॅज्युएट म्हणून उभी राहील तेव्हा तिला आपल्या संसारासाठी काय चांगलं काय वाईट एवढी अक्कल तर असेल, तिचं शरीर बळकट असेल. आणि जे आपल्याला ऐकावं लागलं की तू ओसरीच्या आतमध्ये जा तुला अक्कल नाही, तिथे बसलेल्या बऱ्याच जणींनी हा डायलॉग ऐकलाय, तो आपल्या मुलींना ऐकावा लागणार नाही. हे बदल
मोदी साहेबांच्या त्या एका निर्णयामुळे झालेला. बाकीचं मी सांगत नाही, बरंच आहे, पण मी एवढंच म्हणेन की हा बदल होतो आहे. हो राणा, एक मिनिट, तुमचं शॉर्ट ठेवा भाषण. हा बदल होतोय ताई. माझ्या इथल्या सगळ्या महिलांना मी सांगते, हा ट्रिप जी आपण काढली किंवा हे हिरकणी महोत्सव घेतोय ते काहीतरी कोणीतरी 5-6 हजार कमवण्यासाठी फक्त नाहीये. हा आपल्या कळतंय नाही तुम्हाला मला काय म्हणायचंय ते. मला काय म्हणतंय इथं आणि दुसऱ्या कोणाची वाट बघू नका. म्हणजे माझा नवरा आमदार असला तरी त्याला मतदान द्या, पण कोणाची वाट बघू नका की तुम्ही आपल्या आयुष्यात बदल कराल. स्वतःला स्वतःमध्ये आपला बदल करायचा आहे आणि भरारी घ्यायची आहे. मी धुत्याला जेव्हा गेले होते तेव्हा CRPच्या सुपरवायझरने एक बोलल्या होत्या की ताई, CRPचा मेळावा होता, कावळा एका फांदीवर बसला होता आणि तो उडतच नव्हता झाडाच्या. खूप प्रयत्न केला सगळ्यांनी कावळा उडवायला, तो उडतच नव्हता. राजाने दवंडी पिटवली, जो कोणी कावळ्याला उडवेल त्याला मी बक्षीस देईल वगैरे. एक माणूस आला आणि त्यांनी ज्या फांदीवर बसला होता ती फांदीच कापून टाकली, कावळा उडाला ताई. म्हणजे मला काय सांगायचं की ज्या क्षणी आपण महिला म्हणून जन्माला आलो त्या क्षणाला आपली फांदी काटली गेलेली आहे. आपल्या पंखामध्ये बळ देवानेच दिलेलं आहे ताई. फक्त आता आपल्याला भरारी घ्यायची आणि उडायचं आहे. आणि त्याच्यासाठी आणि तुम्ही तुळजाभवानीच्या जिल्ह्यात कशाला काळजी करतायत? आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे. आपल्याला महिला सक्षम, मी नेहमी म्हणते आपल्या शेजारी लातूरला शिक्षणाचा पॅटर्न आहे, इकडे सोलापूरला सहकार पोर्टाने. आई तुळजाभवानीच्या जिल्ह्यात आपल्याला महिला सक्षमीकरणाचा पॅटर्न निर्माण करायचा आहे, तो आपण करतोय. तो दिसत नाही तुम्हाला. आज महाराष्ट्रात CRPचं आंदोलन उस्मानाबादला झालं, धाराशिवला, म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या CRP केडर आहे तिथं. बऱ्याच CRPना लता वाघे आहे खामसवाडीची, म्हणून आज CRP सगळ्या आपल्या सरकारच्या ह्याच्यात झाल्या. आज त्यांच्याकडनं साडी मला अपेक्षित आहे, कारण पगारवाढ झालेला आहे, 10,000 झालाय. माझ्या आशांचा पगारवाढ झालेला आहे. मला माहिती आहे अंगणवाडीचं, पण आदितीताई तटकरे येत आहेत परवाला, अंगणवाडीताई संपावर आहेत, पगारवाढी सगळ्यात झालाय. आणि CRPचा अजून GR निघालेला नाही. सगळं होईल, पण आपण खंबीर राहायचं आणि एकमेकींना साथ द्यायचंय. म्हणून आम्ही म्हटलं होतं की ह्या राखी पौर्णिमेला आम्हाला प्रोग्राम आला काळेसाहेब की रिक्षावाल्यांना बांधा, डॉक्टरना बांधा, पुरुषांना बांधा. आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये ठरवलं आम्ही आधी राखी स्वतःला बांधणार आम्हाला, कारण मला काय हवं, माझं संरक्षण मानसिक आणि शारीरिक मला करायचंय. आणि दुसरी राखी आम्ही आमच्या मैत्रिणीला बांधणार आहे, पण तिला कळतंय माझी काय घुसमट होतीये ते. बरोबर आहे की नाही? आम्ही आता पुरुषांच्यासाठी सॉरी येतात, राणादादा घरी गेल्यावर ओरडणार आहे मला, पण आता आपण आपल्या इकडे तिकडे बघ. ताई इथं बसलेल्या सगळ्या पुरुषांना जर विचारलं राणादादा सकट की काय तुमच्या बायकोला अडचण आहे का, नेहमीच माझं उदाहरण आहे, पण ते खरं आहे. धनंजय गंडीरे साहेब खूप हसतायत. त्यांनी जर त्यांना विचारलं तर ते म्हणतील काय अडचण आहे, आता 2 संक्रांतीला साड्या घेऊन देणार आणि 2 वेळेला जेवण मिळते, तिला माझ्या बायकोला काय अडचण आहे. तेच तिला विचारलं तर ती सांगेल की कुठं बाहेर देत नाही, काय वेळ देत नाही, काय करते. मला सांगायचं आहे की जिथं पुरुषांना कळतच नाही आपल्याला काय पाहिजे, तिथं त्यांच्या ह्याच्यासाठी तुम्ही थांबू नका. आपला त्याच्यापुढे स्वतःसाठी जगायला शिका. आणि सॉरी मला जास्त बोलल्यामुळे हे झालेलं आहे. मागे वळून बघू नका. तुमच्या अंगात ताकद आहे, बळ आहे. आई तुळजाभवानी आपल्या पाठीशी आहे आणि आपल्या सगळ्या महिला एकमेकींना आपण या जिल्ह्यामधल्या पाठीशी आहोत. आणि इथं जमलेल्या पदाधिकाऱ्यांना मी सांगते, खरंच हा महिलांमध्ये एक घुसमट आहे, उद्रेक आहे की जो बाहेर पडायचा. जे ट्रिपला ज्या बोलत होत्या सगळ्या बायका तिन्ही तालुक्याच्या नेल्या, त्यांच्यात एक घुसमट काहीतरी करायची हे. आणि मुद्दाम तुम्हाला आणलं ताई पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानते की त्यांनी बायकांना, आपण पैसे देऊन गाड्याने आणल्या पण आणलं, कारण हे बघावं की बायका बाकीच्या कशा उभं राहतात, काय करतायत. त्या ट्रिपमध्ये जे फीडबॅक आले त्याच्यात पण हे लिहिलं होतं की आम्हाला मैत्रीण मिळाली, आम्हाला माहेरी आल्यासारखं एकमेकींच्या ह्याच्यात सुख दुःख त्यांनी वाटून घेतली. मी जास्त बोलत नाही, आता दादा बोलतील. असाच प्रतिसाद आपला 5 दिवस अजून कार्यक्रम आहे, असाच प्रतिसाद प्रत्येकाला राहू द्या. आपला जिल्हा CMEGY मध्ये महाराष्ट्रात 1 नंबरला आलेला आहे. त्यात 50% आपल्या बायका आहेत. 1,500 बायकांना 700 का 1,500 यावर्षी त्याच्यात बायका आपल्या आहेत. आणि मी म्हणेन चंद्रावर जे यान गेलं आणि करोनाची लस भारताने जी बनवली त्यात 70% श्रेय महिलांचं होतं. म्हणजे आज
महिला भारतात कुठेच कमी नाही. उस्मानाबादच्या बायका, धाराशिवच्या नावात काही नाही, पण आपण पण मागे राहायचं नाहीये. थँक्यू. माझं ऐकून घेतलं राहणार. थँक्यू मी देते, कारण धन्यवाद अर्चनाताई. पाहिलं ना खंबीर नेतृत्व. मी